तर तिकडे एक महिला कैदी आली, सावित्री नावाची. प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करते की मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे. तर नराधम ज्या बराकचा वॉर्डन होता त्या बराकमध्येच ती आली होती. ती त्या दिवशी रात्री खूप रडायला लागली. नराधमला माहित नव्हतं की त्याची शेवटची रात्र. नराधम, मला माझ्या आईला भेटायचंय. नराधम, माझ्या आईला भेटव. तुझ्याकडे काय नाही मागत आहे, फक्त एवढंच मागते की माझ्या आईला मला भेटव. नराधमने एक ऐकलं नाही. नराधमला आता भास व्हायला लागला. रात्री स्वप्नात त्याला छाया यायची. तो रात्री झोपेतून उठला तरी घामाच्या धारा वगैरे त्याला ते सगळं दिसायला लागलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती भीतीच्या कुशीत. आज आपल्या सोबत आहेत गिरीश फडतरे दादा. यांच्याकडे तळोजा जेल मधली एक खूपच रंजक आणि थरारक हॉरर स्टोरी आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया आपल्या हॉरर स्टोरीला. नमस्कार, मी गिरीश फडतरे. आज आलोय मी एक भयानक गोष्ट घेऊन आलोय. मला आवडेल ती तुमच्यासोबत शेअर करायला आणि तुम्हालाही ऐकायला. तर चला सीधा गोष्टीकडे वळूया आपण. नक्कीच. ही तलोजा जेल मधली गोष्ट आहे. ही माझ्या कानावर आली होती. माझा एक मित्र आहे पोलीस अधिकारी, त्यांच्या थ्रू मला माझ्यापर्यंत आली होती. ही 99 सालातली गोष्ट आहे. तलोजा जेल मुंबईच्या बाहेर जंगलाच्या कुशीमधलं सरकारी इमारत. दिवसाला ती सरकारी इमारत असते, रात्री खूप भयानक अशी इमारत होती ती. तर आजही तो किस्सा जेव्हा तिथले पोलीस अधिकारी किंवा तिथले जे कैदी आहेत त्यांच्या ध्यानीमनी आहे, आणि तो जेव्हा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येतो. इतका भयानक किस्सा आहे तो. घडलेली गोष्ट आहे, त्याला साक्षीदार पण खूप आहेत. त्यावेळी असणारे कैदी आता बदलले खूप पोलीस अधिकारी, पण ज्यांच्या थ्रू माझ्यापर्यंत आली होती, त्यांनी सांगताना खूप छान सांगितलं. त्यांनी मला असं वाटलं ती आज तुमच्या चॅनल मार्फत लोकांपर्यंत ती गेली पाहिजे म्हणून. तलोजा जेलमध्ये नराधम केशव पाटील नावाचा वॉर्डन होता. नावाप्रमाणेच नराधम, अजिबात त्याला माणुसकी वगैरे काही नव्हती. तो ज्या जेलमध्ये वॉर्डन म्हणून होता तिथले त्याच्याकडे 3 बराक होते, 7 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर. तिथल्या कैद्यांना तो गुलाम समजायचा. क्रूर होता म्हणजे क्रूर 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 नावाप्रमाणेच. त्याला माणुसकी दया वगैरे काय नव्हती. त्याला असं वाटतंय की कैदी हे माझे गुलाम आहे आणि हे नरक आहे, ते शिक्षा भोगायला आलेत ते, आणि मी तिथला यम आहे. म्हणजे उपाशी ठेवणं, मारहाण करणं, बापरे. घरच्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकळणं, म्हणजे खूप आणि कडक शिस्त. नरक यातनाच म्हणजे तिकडे हा, कैद्यांना म्हणजे तो अगदी. आणि होता पण तसा तो नराधम पाटील. वय वर्ष म्हणजे त्याचा 46-47 वयाचा, 6 फुटाचा, अंगानेही धिप्पाट, का साताऱ्यातला आपल्या गावातला. तर तो तिथे आला तलोजाला मुंबईच्या नोकरीच्या शोधात, आणि मग तलोजा जेलमध्ये राहिला आणि तो तलोजाचाच झाला. पूर्ण आयुष्य त्याचं तिकडे गेलं त्या जेलमध्ये. दिवसाला 12 तास ड्युटी करायचा तो. बापरे. 12 तास एक रूम्स दिली आहे त्यांना वॉर्डन लोकांना, तिकडे थांबायचं. तर खूप मजेदार गोष्ट आहे ही. त्याचीच गोष्ट आहे. तो कैद्यांना सतवायचा वगैरे ना, त्याचीच ही गोष्ट आहे. हे ज्या प्रकारे त्याचा आतंक होता तिथे, दहशत होती त्याच्या नावाची. ते जेव्हा म्हणतात ना, ते सकाळी मॉर्निंगला कैद्यांना उठवलं जातं मोजणीसाठी बराकमध्ये. त्याने काठी फिरवली की कैदी उठून जागा झालाच पाहिजे, की दहशत होती. सकाळी 4 वाजता माणूस गाढ झोपेत असतो, नराधमच्या काठीचा आवाज ऐकला की खाडकन उठणार. तो रात्रीचा पण मुद्दाम फिरायचा, जागा राहा, मी आहे, जागे व्हा, मुद्दाम सतवायचा कैद्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीने, बहाण्याने. जेवण नाही देणार त्यांना नीट, म्हणजे पैसे उकळण्यासाठी इन शॉर्ट मध्ये. तर त्याचीच ही गोष्ट आहे. त्याला वाटलंही नसेल कदाचित त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडेल, तर ते घडलं. ते एका लेडीज कैदीने केलं. तर तिकडे एक महिला कैदी आली, सावित्री नावाची. प्रत्येक कैद्याला हेच वाटतं की मी निर्दोष, व ती प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करते की मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे. तर नराधम ज्या बराकचा वॉर्डन होता त्या बराकमध्येच ती आली होती. ते बराक त्यावेळी खाली होतं, तर तिला ठेवण्यात आलं होतं. तर ऑब्विसली इंट्रो तर होणारच, दोघं एकमेकांशी बोलणारच.
नराधम पाटील जेव्हा जेव्हा तिच्या समोर यायचा तेव्हा तेव्हा ती तेवढंच सांगायची, नराधम पाटील मी निर्दोष आहे, मला इथून सोडवणं. नराधम बोलायचे ते सगळे हेच सांगतात. न्याय जेलमध्ये आल्यानंतर नाही मिळत तुम्हाला, न्याय हा तुम्हाला बाहेर मिळतो. मला सांगून काय उपयोग नाहीये. माझं एवढं एक काम करशील का, माझ्या आई मला मला माझ्या आईला भेटायचं, माझ्या आईपर्यंत तरी निरोप पोचव, माझं कोण हाय नाही. नराधम हसायचा, आईला भेटवतो हा भेटवतो. आणि मुद्दाम तिला पण तसा त्रास द्यायला लागला, जेवण नीट म्हणजे नाही तो देणं. वेळोवेळी त्याची क्रूरता दाखवूनच तो द्यायचा. वेळोवेळी त्याच्यासाठी कैदी म्हणजे एकदमच खेळणं होतं ते. त्यासाठी त्याला असं वाटायचं की खेळवलं, ह्याला त्रास दिला तर हा कुठेतरी काय ना काहीतरी करेल. कारण प्रत्येक कैदीला कोण ना कोणतरी असतंच ना, असंच तर नाहीये बाहेर बरोबर. पर्यंतच तो मनी ऑर्डर आपण चिठ्ठ्या वगैरे लिहू शकतो. तर त्याला असं वाटलं, पण तिचं खरंच त्यावेळी तिचं कोण नव्हतं किंवा काय, तिला फक्त आईला भेटायचं होतं. एक तर ती ज्या प्रकारे सांगत होती, कदाचित असेल पण की ती निर्दोष पण असेल, तिची स्टोरी नाहीये आपल्याकडे. तर तिला एवढं माहिती होतं की ती निर्दोष आहे. ती सांगत होती, सांगण्याचा प्रयत्न करत, पण असं तर प्रत्येक कैदी सांगतो की मी निर्दोष आहे, मी काय नाही केलं. प्रत्येकाला जस्टिफिकेशन असतं प्रत्येकाकडे स्वतःच्या केलेल्या कर्माचं. तसं तिला पण तिच्याकडे जस्टिफिकेशन होतं. तिचा काय क्राईम होता त्याच्यात? तिचा क्राईम म्हणजे ती खून करून आली होती. अच्छा. हा, ती खून करून आली होती आणि ती नराधमला सांगण्याचा प्रयत्न करत होती, कन्व्हिन्स करण्याचा. कारण वॉर्डनच एकमेव असतो किंवा जेलर वगैरे पर्यंत जास्त जाता येत नाही तुम्हाला. तर तुम्ही जे माणूस भेटाल किंवा जे हवालदार पोलीसवाले अधिकारी भेटतील, मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार ना की साहेब थोडंसं बघा, मी नाही केलंय किंवा मी गोष्टी नाही केल्या त्यातल्या, मी नाहीये, थोडं काय होत असेल तर बघा. कसं आहे, जेलमध्ये प्रत्येक कैदीच्या मनात तेच चाललेलं असतं की मी इथून कधी बाहेर पडतो. म्हणून ती जेल आहे, ते यातना होणारच तुम्हाला. त्याच्या मनात फक्त सध्या हेच असतं की मी कधी बाहेर पडू शकतो इथून. तिला वाटत असेल, तिला आपल्या आईची काळजी वाटत असेल, तिला असं वाटत असेल की मी आईला जर खरं खरं सांगितलं कदाचित आई मदत करू शकेल, आई का बाहेर काहीतरी करू शकेल. त्यामुळे ती प्रत्येक वेळी विनवणी करायची, हा नराधम हुडकून लावायचा तिला. हा बोलवतो 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 बोलवतो. एक दिवशी रात्री रडायला लागली ती त्या बाराकमध्ये, खूप जोरजोरात रडायला लागली. नराधम गेला, तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला, शिवागाळ्या करण्याचा प्रयत्न केला, पूजा करून नाही आली आहे, खून करून आली आहे वगैरे वगैरे. त्याचा स्वभावच तसा होता मुळात. त्याच्या मनातच दया माया नाही. त्याच्यासाठी कैदी म्हणजे बस कैदीच आहे तो, तिथे शिक्षा भोगायला आलाय. तर ही पण बिचारी कंट्रोल नाही होत ना एखाद्या वेळेस. आपण खूप भावनेच्या भरात जातो की मी निर्दोष आहे आणि तरी मला कोथळीत आणि मला कोणच नाही करत आहे. मग ती खूप त्या दिवशी खूप हायपर झाली आणि जोर जोरात रडाविडायला लागली. नराधमला मनापासून सांगायला लागले, नराधम नराधम काठीने तिला मारतोय, तिला गप्प करतोय, रड गप्प बस, उद्या सकाळी बघू वगैरे थोडा बोलायला लागला. तिला ते म्हणतात ना, एक कदाचित थोडस जेलमध्ये सायको टाईप थोडीशी झाली होती ती. कारण कोणच तिची ऐकत नव्हतं. तिला आईला पण भेटायला देत नव्हतं किंवा तिच्या आईपर्यंत संपर्क पण तो करून देत नव्हता कोण. तो थोडस तिच्यावर थोडासा परिणाम झाला आणि ती त्या दिवशी रात्री खूप रडायला लागली. नराधमला माहित नव्हतं की ही त्याची शेवटची रात्र होती. नराधम जेव्हा परत आला, खूप रडत होती आणि ओरडत होती, नराधम मला माझ्या आईला भेटायचंय, नराधम माझ्या आईला भेटव, तुझ्याकडे काय नाही मागत आहे, फक्त एवढंच मागते की माझ्या आईला मला भेटव. नराधमने एक ऐकलं नाही. तो परत आला आणि तिला बोलायला लागला की आई तर सोड, तुला कोणालाच भेटून नाही देणार, तुझा जीव घेईल इथे जर तू आता काय बोललीस. बापरे. तिने जोर जोरात त्या साखीत डोकं आपटायला चालू केलं. थोडी हे झाली ना, ती हायपर झाली, सायकोच झाली, ते हेच झालं. परिणाम झाला आणि कधी कधी शब्द एवढे तुमच्या एखाद्याच्या मनावर परिणाम करून जातात ना, आपल्याला कळत नाही, पण बोलून जातो. आणि तिला ते खरंच वाटलं, तिच्या मनाला ते लागलं की आता मी इथून बाहेर कधीच नाही पडू शकत, मी माझ्या आईला भेटूच नाही शकत. आणि ती चोरात त्या साखळ्या आपटायला चालू केल्या, डोकं आपटायला चालू केलं. नराधम आतमध्ये आला, नराधमने तिला पकडलं, पूर्ण रक्ताने माखली होती, जीव घेऊ गेला तर. म्हणून साखळी आणली, साखळीने तिला बांधून ठेवलं, साखळीने तिला बांधलं बिनलं, पायाच्या इथे साखळी आणि ह्याला बांधलं,
तिला गप्प केला. आणि ती थोडी थकली पण होती, कारण माणूस जेव्हा डोकं आपटतो ना त्याच्यानंतर थोडस हे होतो, किती पण काय पण असू भाई. लागल्यानंतर तर रक्त माणूस वगैरे थोडंसं वाहाय- रक्त वगैरे व्हायला लागल्यानंतर माणूस स्थिरावतो, तो शांत होऊन जातो. आणि नराधम जेव्हा चालला होता ना, त्या रक्ताच्या सगळ्या त्या शिंतोडे उडाले होते. नराधमला चालताना सावित्री एवढं सांगत होती, नराधम तू माझं ऐकलं नाहीस, बघ आता मी काय करते. नराधम त्या बराकमधून बाहेर गेला टाळ्या लावून. आणि सकाळी आजूबाजूचे कैदी ओरडायला लागले 4:30च्या सुमारास. आणि नराधम पण धावून आला. बघतो तर काय, सावित्रीने त्या साखळीने स्वतःची फाशी घेऊन घेतली. हो. डोळा उघडे, जीभ बाहेर आली होती, रक्ताने पूर्ण माखली होती, सगळी भिंतीवर रक्त, जमिनीवर रक्त. आणि पूर्ण जोरात तिने गळ्यात फाशी लावून घेतली होती त्याच साखळीने. नराधमने पण ते चित्र पाहिलं. नराधम घाबरला. नराधमला सगळे प्रश्न विचारायला लागले, अरे तू ड्युटीवर होता, ही तुझी ड्युटी आहे, तुझी जबाबदारी आहे, तू काय करत होता. साहेब मी येऊन साखळी बिके बांधले तिला, डोकं आपटत होती, मी तिला थांबवलं, ती नाही ऐकत आहे तर काय करणार. मग शेवटी मी जाऊन आपला दुसरीकडे बाराकमध्ये गेलो, आपल्या रूम मध्ये जाऊन थांबलो. मला काय माहिती असं काहीतरी करेल. आणि करताना आवाज बिवाज पण नाही आला, ओरडली पण नाहीये ती. आत्महत्या करेल हे मला कधी माहीतच कळालंच नव्हतं. तिने आत्महत्याच केली होती. तिने एक्सेप्ट केलं ते, मी जिवंतपणे माझ्या आईला नाही भेटू शकत, मी मेल्यानंतर पण भेटते. तिने मरण्याच्या अगोदर इतकं स्वतःला ते पेन करून घेतलं होतं, ती ओरडली पण नाही स्वतःला साखळीने मारताना. कच. एवढाच आवाज फक्त. त्या बाईला किती वेदना झाल्या. तिने आवाज पण नाही फुटू दिला आपल्या कंठातून. माणूस नॉर्मली फाशी घेताना ओरडतो ना, किंवा किती पण काय झालं स्वतःचा जीव दुखल्यावरती देताना माणूस ओरडणार. ओरडणार ना. ती ओरडली पण नव्हती. इतकं तिला ते नराधमचे शब्द मनाला लागले होते. त्याने पण तर अतिच केलं ते म्हणा. तर तो बोलू शकला असता की थांब बाबा, मी प्रयत्न करतो, मी तुझ्या आईला आणून त्याच्या भेटवणार. स्वभावातच क्रूरता पण होती त्याच्या ना. स्वभावातच क्रूरता, तो होताच तसा नावाप्रमाणे. त्यासाठी त्याने ते नाही केलं. तिला रिस्पॉन्सच नाही दिला. जर दिला असता तर ती वाचू शकला. त्याला काय फरक पडतो. सगळे कैदी आले शिक्षा भोगायला, एक मेला काय 10 मेला काय, त्याच्याशी काय घेणं देणं. तर पुढे त्याचे नातेवाईक कोण होते. तो इतका त्याने पण हसून टाळलं. नंतर हसायला लागला साहेबां बेवान समोर. हा ठीक आहे ना, लावून द्या ना साहेब, आपलंच बरं खाली झालं वगैरे वगैरे, काय फरक पडतो वगैरे. 2 दिवस गेले, सगळं वाटायचं नॉर्मल झालं. नराधमच्या स्वप्नात यायला लागलं. तत्वायला. तत्वाला सुरुवात केली तिने. नराधम झोपायला लागला की त्याला ते चित्र दिसायचं, अंधार व्हायचा. नराधम सांगितलंय, नराधमने जेव्हा ज्यांना अधिकाऱ्याने सांगितलं ते असे आम्हाला, म्हणजे मला सांगितलं, म्हणजे त्यांनी मला किस्सा सांगताना त्या गोष्टी ऍड करून सांगितलं. नराधमला स्वप्नात ती अंधारात यायची, नराधम उठ, आईला भेटव ना माझ्या, का मी तुला माझ्या इथे घेऊ बोलवून. नराधम खाडकन उठायचं झोपेतून, घामाच्या धारा पूर्ण चेहऱ्यावर. तर नराधमला असं वाटायचं की मला कोणी नाही हे करू शकत, मीच यमदूत यम आहे, तर मला काय सतवणार कोण. नंतर जशी ती स्वप्नात यायला लागली, नराधम शांत शांत व्हायला लागला. म्हणतात ना का आपल्याला की आपल्याला मरण येण्याच्या अगोदर माणूस थोडा शांत होऊन जातो, त्याला कळून येतं ते. तसं ते नराधमला थोडस जाणीव झाली. तो पण म्हणजे शेवटी किती काय झालं तरी माणूसच आहे. एकदा ठीक आहे, पण हे कंटिन्यू होत होतं त्याबरोबर. स्वप्नात ती यायची, त्याला उठवायची. रात्री तो पण रात्रीचा ड्युटी करायला गेला की तिकडे पण आवाज यायचा त्याला. फरकच्या इथून जायचा ना जाताना, हे नराधम मी इथेच आहे, त्याच बॅरक मधला. त्याच बराक मधून, नराधम मी इथेच आहे, माझं रक्त अजून पण त्या भिंतीवर आहे, भेट मला येऊन भेट. आत्मा तिकडे अडकून गेला. आत्मा तिचा त्या बराक मध्येच अडकला होता. तिची इच्छा अपूर्ण राहिली ना. हा, तिची इच्छा काय मोठी तर तिने इच्छा नव्हती मागितली. माझ्या आईशी संपर्क कर, तिला घेऊन ये, बोलो. नराधमने ऐकलं नाही. नराधमला आता भास व्हायला लागले. रात्री स्वप्नात त्याला छाया यायची. तो रात्री झोपेतून उठला तरी घामाच्या धारा वगैरे त्याला ते सगळं दिसायला लागलं होतं. तिथे पडलेली मृत्युमुखी होऊन मरून पडलेली रक्ताच्या थेंबा वगैरे धारा, त्या साखळी ती
तर नराधम जेव्हा तिथून त्या बराकच्या बाजूने पण जायचा ना चालत, तेव्हा साखळीचा आवाज यायचा, छन छन छन. नराधम असा मागे वळून बघतोय, कोणच नाहीये, काय नाहीये. नराधमला कळे ना त्याच्याबरोबर काय घडत होतं, चालू होतं. कसं आहे, सावित्री ही यातनेतून गेलेली बाई होती, खूप यातना भोगल्या आहेत तिने, आणि नराधमने तिला अजून यातना दिल्या होत्या. तर त्यामुळे ज्या आत्मा, जेव्हा जी माणसं मरतात यातनेतून, दुःखातून, त्रासातून, तर ते जेव्हा आत्मा बनतात किंवा एखाद्याला मारण्याचा प्रयत्न घेतात किंवा बदला घेण्याचा प्रयत्न करणं, तेव्हा त्याला जास्त खेळून खेळून मारतात. मी वाचलं असं कुठेतरी पुस्तकात. आणि मला असं वाटतं सावित्री पण त्याच्यासोबत तेच करत होती. मारायचं असतं तर तिने रात्रीच त्याला केव्हाच मारू शकले असे, झोपेत जाऊन, पण नाही. तिचं असं असेल की ह्याने मला इतकं छळलं तर मी पण त्याला छळणार, त्याला कळायला पाहिजे. नराधमला सगळ्यात जास्त प्रिय होते म्हणजे त्याची ती ड्युटी. आयुष्यच होतं ना त्याच्यासाठी ते. दिवसातले 12 तास तो जेलमध्ये, पण त्या डोक्यात ती ड्युटी, शिस्तबद्ध माणूस, त्यासाठी ते कैदी हे खेळणं होतं. त्याला बिलकुल ते जेवणाच्या बाबतीत पण, तो आजकाल जेव्हापासून सावित्री मेली त्याच्यानंतर तो शांत झाला होता. खूप लोकांना कळून चुकलं होतं काहीतरी घडतंय ह्याच्यासोबत. हा सांगत नाही, कारण सांगितलं तर मस्करी होती, त्यामुळे त्याला सांगता नाही आलं. पण सावित्री त्याच्यासोबत खेळत होती. मध्येच पंखा थांबायचा झोपेत, तिथे तो झोपायचा, तिथे पंखाच थांबायचा. ऑलमोस्ट नाईटला ड्युटी असताना त्याला भास यायचे, इथून आवाज येतोय, कोणतरी मला बघतंय, कोणतरी मला छळतंय. त्याला कळून चुकलं होतं की मी काहीतरी चुकीचं केलंय. अचानक तो तिथून पास होत असताना किंवा त्या जेलमध्ये फिरत असताना, कोणाशी बोलत असताना, मागून त्याच्या कानाच्या इथून येऊन, ड्युटी संपली नाहीये तुझी अजून. बापरे. पटकन तो कानाच्या इथं असं दचकून जायचा. कोण आहे, समोरच्याला सांगू पण नाही शकत, तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता तो 1-2 जणांना. तू ऐकलंस, तू ऐकलं, कोण ऐकलं, कोण आहे तुझ्या मागे, कोण नाही. अरे नाही, आता माझ्या कानात येऊन कोणतरी बोलून गेलं रे. अरे नाही यार, अरे बोललो यार, कोणतरी बाई बोलली. नाव घेऊ शकत नव्हता तो, भले त्याच्या नावाची दहशत होती त्या जेलमध्ये. कैदी घाबरायचा त्याला अक्षरशः. नराधम आला की कैदी गपचूप शांत होऊन जायचे, पण त्याच्या नावाची ती दहशत हळूहळू तिला ती संपवायची होती. तिला ते कळून चुकलं होतं. आणि मग त्या दिवशी, त्या दिवशी नराधम पाटीलला, जेव्हा तो रात्री ड्युटी करत होता बराक, 4 वाजल्याच्या अगोदर तेव्हा सगळ्यांना उठवावं लागतं. काठीचा आवाज करतात जेलच्या बाहेर असा, टटक टटक, सगळे उठतात, जागे होतात. त्यामुळे नराधम पाटील आपला नेहमीप्रमाणे गेला, 3:30-4, 3:45च्या दरम्यान. जेव्हा तो पहिल्या बराकमधून काठी वाजवायला जाणार, तेव्हा त्याला खाली ना रक्ताचे डाग दिसले, थेंब, नुसते थेंब पडत होते. तो विसरून गेला काठी वाजवणं भान, आणि ते तशीच काठी न वाजवता असं पुढे त्या रक्ताच्या थेंबाच्या मागे 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 मागे. त्या 7 नंबर बराकमध्ये कोण, सावित्री गेल्यानंतर लवकर कोणा ठेवू नाही शकत, ठेवत पण नव्हते, त्यावेळी नियम होता तसा. गेला त्या 7 नंबर बराकच्या इथे, 7 नंबर बराकच्या इथे ते थेंब आतमध्ये गेले. चावी तर त्याच्याकडेच असायची, वॉर्डन तो आहे, त्याने खोललं, आत गेला. आत गेल्यानंतर तिकडे अचानक साखळी आली. ठेवलेली नव्हती साखळी, नव्हते तिथे. रक्ताचे थेंब गेले आणि त्या साखळीच्या इथपर्यंत थांबले. त्याने खोललं, बघितलं, ती साखळी आली. साखळी बघितल्यानंतर तो घाबरला. तो आजूबाजूला असा बघायला लागला. सावित्री, त्याला कळून चुकलं. सावित्री तू इथंच आहे का, जसा तो असा, सावित्री तू इथंच आहे का, आणि असं इथे जेव्हा तो सावित्री त्या समोर आली होती, त्यावेळी डोळे नव्हते तिला, केस उघडी, रक्ताचं ते पूर्ण माखली होती, कारण तिने ते डोकं आपटलं होतं, रक्ताने भरली होती ती, डोळेच नव्हते तिला. ही ड्युटी कधी संपूच देणार नाही, तर घेऊन जाईल बघ कशी. माझ्या आईला भेटून नाही दिलं, मी तुला कोणालाच भेटून नाही दिलं या जगात, या पुढे. नराधम घाबरला, पटकन बाहेर पळून आला. तिथून बाहेर आला, 2-3 जणांना सांगायला लागला, कारण
खूपच आता ओव्हरच झालं होतं ते. तो येऊन घाबरत आला नराधम. साहेब 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 तिकडे बघा, मला सावित्री दिसली. झालं का? सावित्री मेली ना आता, कशी दिसू शकते तुला? नाही नाही साहेब, तिचं भूत फिरते. असं काय नसतं. चल तू दाखव मला, चल. मग 2-4 जण त्याच्यासोबत आले. काहीच नव्हतं बरा, नॉर्मल जसं होतं तसं. ते कारण साफ वगैरे केलं नंतर, काहीच नव्हतं. नराधमला ते थोडस घाबरलं, म्हणजे काय कळून चुकलं होतं. त्या डोक्याबरोबर ती त्या खेळायला डोक्यात लागली. ती खेळायला लागली. ती दिवसभर त्याला इथून भास व्हायचा, इथून काहीतरी बोलणार, तिकडून काहीतरी बोलणार. दुसऱ्या कायद्याशी बोलत असताना पण त्याला ती त्याच्या मागे तिकडे उभी आहे. जसं तू आता माझ्याशी बोलतोय, तुझ्या मागे ती सावित्री उभी आहे. त्याला भास व्हायला लागला. त्याला दिसायला पण लागली होती. त्यावेळी तिला डोळे नव्हते, कारण ह्याने रडवलं होतं ना तिला खूप. मी कुठेतरी वाचलंय पुस्तकात पण, जेव्हा तुम्ही फाशी घेता ना, तेव्हा तुमचा प्राण हा तुमच्या डोळ्यातून जातो. बघ, फाशी घेणाऱ्याचे प्रत्येक जणांचे डोळे उघडे असतात. डोळे बंद करून कोण नाही घेत. जीव जातो ना तुमचा, तो डोळ्यातून जातो. तिचे डोळे उघडे होते. ते नराधमने शेवटला जेव्हा ती पडली होती, मृत्युमुखी मेलेली पडली होती, तेव्हा तिचे डोळे उघडे होते. नराधमचं लक्ष तिच्या डोळ्यात होतं. आणि सेम तसंच दुसऱ्या दिवशी घडलं. साहेबांना तो घेऊन गेला वगैरे सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सेम. आयुष्यात त्या माणसाने कधी ड्युटी सोडली नाही. किती पण काय झालं, आता एखादा माणूस घाबरला असेल, विचार करतो की नको बाबा, माझ्याबरोबर काल सावित्री दिसली आहे बराकमध्ये, मी का परत सगळ्यांना उठवायला जाऊ? साहेब पण बोलले, अरे नको रे नराधम, तू घरी आराम कर. साहेब घरात पण छळते, घरी आराम करून काय कर, इथं तुमच्या सोबत राहील, दिसणार नाही वगैरे. राहून द्या, मी करतो ड्युटी, एक शेवटचा राऊंड तर आहे फक्त मारायचा, एवढं राऊंड मारून घरी निघून जातो. सेम तसंच दुसऱ्या दिवशी घडलं. 7 नंबर बराकमध्ये ती होती. त्याच्याकडे 3 बराक होते लाईनीत, 9, 8, 7. 9 नंबरला जसं ते उठवायला गेला काठीच्या आवाजाने, सेम ते रक्ताचे डाग तसेच तिथे. तो घाबरला परत यावे. आणि माणूस जेव्हा घाबरतो ना, पूर्णपणे बिथरतो, तो आरडाओरडा नाही करत, तो सुन्न होऊन जातो. शॉक मध्ये गेला होता तो, ब्लँक झाला होता. तो नंतर नराधम पण विचार करा, जर हिला मला मारायचंच असतं, ती कधी पण मारू शकत होती. हिला काहीतरी सांगायचं आहे मला, अशा बहाण्याने तो गेला चुकून, की एकदा त्या आईला आज विचारतोच हिला काय. त्या काठी तिथे खाडकन त्याने फेकली. त्या रक्ताच्या त्याच्या मागे पळत पळत गेला 7 नंबर बराकमध्ये. त्यावेळी नराधमची चूक फक्त एवढीच झाली की त्याला आत जायचं नव्हतं. ते म्हणतात ना, एखाद्याचा मृत्यू आलेला असतो ते कळत नाही. ती वेळ होती त्याची. ती वेळ होती त्याची वेळ आलेली. त्याने ती खुल्लं, पाय आपटला, आत गेला, साखळी तशीच दिसली त्याला. परत भिंतीवर ते रक्ताचे डाग उपटायला लागले. तो जोर जोराने ओरडायला लागला, घे मी आलोय इथे, काय सांगायचंय तुला? नाही भेटून दिलं तुझ्या आईला, हा नाही भेटून दिलं. नियमात नव्हतं ते बसत आमच्या, मी माझी ड्युटी करत होतो फक्त. हे आलोय मी, काय काय करणार आहेस तू? नाही घाबरत मी, हे माझं राज्य आहे. तुम्ही सगळे कैदी माझे गुलाम आहात. हे देवाचं घर नाहीये, ते प्रत्येकाला रडावंच लागतं. शिक्षा भोगायला आली होतीस तू, आणि तुझ्या शिक्षाच हे करत होतो, आदेशाचं पालन करत होतो. नियम आहे तो, काय करणार तू माझं? काय नाही करू शकत. आणि जोर जोराने हसायला लागला. पूर्णपणे वेडा झाला होता तो. ती ज्याच्या त्यासोबत खेळत होती ना, ते खेळून खेळून त्याला पूर्णपणे वेडा केला होता. तो जोर जोरात ओरडत होता तिथे. नवल या गोष्टीचं आहे की बाजूच्या बराक मधल्या कैद्यांना काहीच ऐकायला येत नाही, एवढे गाढ झोपलेत ते. तो ओरडतोय तिथे जोर जोरात, सावित्री ये माझ्या समोर, भाऊ काय करणार तू, काय करणार, काय करणार तू? आणि हसायचा आवाज यायला लागला बराक मध्ये सावित्रीचा. अचानक त्याच्या पायाखाली रक्त यायला लागलं. आणि रक्त जसं पायाखाली आलं ना, तो बिथरला, घाबरला, तो खाली पडला, तो थाडकन. पूर्ण माखलं होतं ना रक्त ते सगळं. पहिलं तर भिंतीवर छाटा होत्या नॉर्मल, जसं पायाखाली आलं ना त्याच्या रक्त सगळं 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 तो बिथरला, खाली पडला, आपटला तो थाडकन. ती साखळी काय माहित नाही, पण तिने ती साखळी घेतली नराधमने.
स्वतःच्या गळ्यात फास लावला आणि फास लावताना तो हे सांगत होता की माझी ड्युटी शब्द पण नाही वापरून दिला सावित्रीने, संपली हा पूर्ण, कारण तुझी ड्युटी कधीच संपणार नाही, तू आयुष्यभर या जेलमध्ये राहावं. आणि त्याने जोरात गळ्यावर फास लावून दिला. नराधम तिथे मृत्युमुखी पडला. सावित्रीला न्याय मिळाला. नराधमची शिक्षा काय संपली नाही. तर नराधम तिकडे अडकून राहिलाय. नराधम तिथे आज पण अडकून राहिले. आज पण 4 वाजता, माहित नाही, नवीन वॉर्डन आलाय, तो यायच्या अगोदर 3:45 वाजता काठ्यांचा आवाज येतो, टाट 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 टाटा, उठा उठा, मोजणी करायचे, उठा. आज पण तिथे नराधमच्या नावाची दहशत इतकी आहे की कैदी आज पण तिकडे शिस्तबद्धने थोडासा राहतो. आता खूप काय निघून गेलाय, पण आज पण ते जे आहे ती गोष्ट तिकडे चालूच आहे. पण सावित्री मुक्त झाली. तर ते शेवटी कसं आहे ऋषिकेश, माणूस किंवा शब्द हे जपून वापरावे. शेवटी नराधमने जे केलं हे त्याचं कर्म होतं. ते कर्म तुमचं कुठं ना कुठं येऊन फिरतच तुम्हाला. नराधम जर गेला, मला असं वाटतं तो त्याच्या कर्माने गेला. थोडस त्याने माणुसकी दाखवली असती, तिच्याशी समजूतपणे बोलला असता, तिची अवस्था बघितली असती, तर थोडस झालं असतं. ती पण वाचली असती आणि तू पण वाचला असत. त्याने ते केलं ना. शेवटी इथलं इथंच फेडावं लागतं ना. तसं आहे. नराधमला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. आज पण त्या तलोजा जेलमध्ये हा किस्सा गाजतोय, सावित्री आणि नराधमचा. धन्यवाद. खूपच छान स्टोरी होती. थँक्यू गिरीश दादा. थँक्यू. तर मित्रांनो, नराधम पाटलाची स्टोरी अजून संपलेली नाहीये. तो अजूनही ड्युटीवर आहे. त्याची ड्युटी संपलेली नाहीये. तर तुम्हाला जाणून घ्यायचंय की पुढे काय घडलं, तर कमेंट मध्ये नक्की टाईप करा पार्ट 2. धन्यवाद.